श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद प्रभूंचे सर्वव्यापकत्व. एकदा बापनाचार्य श्रीपाद प्रभूंना म्हणाले, श्रीपादा, तू 3 वर्षाचा आहेस, परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस. सर्वाबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय? यावर बालक श्रीपाद हसून म्हणाले, मी 3 वर्षाचा आहे असे तुम्हास वाटते, परंतु मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे. मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो. माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊ शकत नाही. मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो. यावर बापनाचार्य म्हणाले, श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही. प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो. सर्व ज्ञान, सर्व व्यापकत्व, सर्व शक्तितत्व हे केवळ जगत नियंत्याचे लक्षण आहे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे. प्रसंगानुसार मी व्यक्त होतो. मी सर्वव्यापी आहे. ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत. माझ्या केवळ संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली. मी सर्व शक्तिमान आहे. यात आश्चर्य ते काय? यावर पिता अप्पलराज शर्मा म्हणाले, बाळा श्रीपादा, बालपणापासून तू आम्हास एक कोडेच आहेस. तू वारंवार मी दत्तप्रभू आहे असे म्हणतोस आणि नृसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईल असे म्हणतोस. पिटिकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मन चांचल्य, बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात. पित्याचे हे वक्तव्य ऐकून बालक श्रीपाद म्हणाले, तात खरे सांगितले पाहिजे ना. नभोमंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तू सूर्य नाही असे होईल काय? सत्य हे देश काळ अबाधित असते. श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अप्पलराज शर्मा, आजोबा बापनाचार्य अगदी थक्क होऊन गेले. एकदा बालक श्रीपाद त्यांच्या घरी असलेल्या कालाग्निशमन श्री दत्ताची आराधना करीत होते. त्यावेळी बापनाचार्य आजोबांनी श्रीपादास विचारले, बाळा, तू दत्त आहेस का दत्त उपासक आहे? यावर श्रीपाद म्हणाले, आजोबा, ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तच असतो. जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो. मी ज्यावेळी मी श्रीपाद वल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद वल्लभच असतो. मी जो संकल्प करतो तेच होत असते. हेच माझे तत्व आहे. श्रीपाद पुढे म्हणाले, आजोबा, तुम्ही आणि मी एकच आहेत. पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखाच दिसे. असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर 2 बोटे ठेवून स्पर्श केला. ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे. काही क्षणातच बापनाचार्यांना हिमालयात निश्चल समाधीत असलेल्या बाबाजींचे दर्शन झाले. काही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू समोर उभे असल्याचे दिसले. हे स्वरूप काही क्षणातच मुकुटेश्वराच्या स्वयंभू दत्तात्रयात विलीन झाले. त्याच्यातून एक अवधूत रूप निघाले आणि त्यांना सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले. त्या अवधूताचे रूप काही क्षणातच महाराणी सुमतीच्या मांडीवर निजलेल्या तान्ह्या बाळात बदलले. पाहता पाहता ते बाळ 16 वर्षाच्या युवकात रूपांतरित झाले. त्या युवकाने हुबेहूब बापनाचार्यांसारखेच परंतु संन्यासाचे रूप धारण केले. त्यांनी 2 नद्यांच्या संगमात स्नान केले आणि बापनाचार्यांकडे पाहत म्हटले, मला नृसिंह सरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे असे सांगितल्यावर स्वामींनी एक वस्त्र नदीवर पसरवले आणि त्यावर बसून श्री शैल्यास गेले. तेथून ते कर्दळी वनात गेले. तेथे अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर ते कोपिनधारी महापुरुषाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी बापनाचार्यांकडे पाहत म्हटले, माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात. थोड्याच वेळात त्यांनी प्राणत्याग केला आणि त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात गेली. त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या स्वरूपात विलीन झाला. त्या परमपवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला, बापनाचार्य, तू धन्य आहेस. त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या 3 रूपात तुला अनुग्रहित करीत आहे. हा मंगलध्वनी ऐकून आणि दिव्य दृश्य पाहून बापनाचार्य स्तब्धच झाले. त्यांच्या समोर निरागस चेहऱ्याचा 3 वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला. त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले. त्यावेळी ते दिव्य
तन्मय अवस्थेत गेले. या अवस्थेत किती वेळ गेला ते कळलेच नाही. त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती. ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समिधा घालून नित्याप्रमाणे वेदमंत्र म्हणू लागले. दररोज एकदा मंत्र म्हणताच अग्नी प्रज्वलित होत असे, परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यानंतर सुद्धा अग्नी पेटला नाही. आजोबा घामाने ओलेचिंब झालेले श्रीपादांनी पाहिले आणि अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले, अरे अग्निदेवा, तुला आज्ञा करतो, तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस. आणि आश्चर्य असे की त्या कुंडात अग्नी तत्काळ प्रज्वलित झाला. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय आजोबासारखे महान तपस्वी सुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाहीत. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.